नमस्कार. चला तर मग परीक्षेच्या दृष्टीनं ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या पटकन समजून घेऊया, म्हणजे आपली तयारी एकदम पक्की होईल. नवी दिल्लीतली एक ऐतिहासिक निवडणूक परिषद असो किंवा मग खाजगी स्पेस स्टेशनचं नवं युग, या महिन्यात नक्की काय काय घडलंय? चला आपण या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा एक आढावा घेऊया आणि त्यामागचे बारकावेही समजून घेऊया. सुरुवात करूया भारताच्या लोकशाहीशी जोडलेल्या एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडीनं. विचार करा, तब्बल 25 वर्षांनी, हो, इतक्या मोठ्या गॅपनंतर भारतीय निवडणूक आयोग नवी दिल्लीमध्ये सगळ्या राज्यांच्या निवडणूक आयुक्तांसोबत एक खूप महत्त्वाची परिषद घेतोय. याच्या आधी अशी बैठक झाली होती थेट 1999 मध्ये. आता जी नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, जी आव्हानं आहेत, त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया आणखी चांगली कशी करता येईल यासाठी ही बैठक खूपच महत्त्वाची मानली जातीये. अच्छा, आता यातला एक महत्त्वाचा फरक समजून घेऊया. बघा, एक आहे केंद्रीय निवडणूक आयोग म्हणजे ECI, ज्याचा उल्लेख कलम 324 मध्ये आहे. याचं काम काय तर राष्ट्रपती, लोकसभा, विधानसभा यांसारख्या मोठ्या निवडणुका घेणं. आणि दुसरा आहे राज्य निवडणूक आयोग म्हणजे SEC. हे 73व्या घटनादुरुस्तीनुसार कलम 243K अंतर्गत स्थापन झालंय आणि त्याचं काम फक्त स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपल्या पंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुका घेण्यापुरतं मर्यादित आहे. आणि हो, जे कोणी महाराष्ट्रातल्या परीक्षांची तयारी करतायत त्यांच्यासाठी ही माहिती विशेष महत्त्वाची आहे. 26 एप्रिल 1994ला जेव्हा आयोगाची स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत महाराष्ट्राला एकूण 7 राज्य निवडणूक आयुक्त लाभले आहेत. आणि ही बघा, ही आहे त्यांची संपूर्ण यादी. बरं, लोकशाही झाली. आता देशाच्या प्रगतीसाठी तितकंच महत्त्वाचं आहे ते म्हणजे पर्यावरण आणि आपला सामाजिक सहभाग. आणि याच क्षेत्रात एका मोठ्या बंदराने खरंच खूप कौतुकास्पद कामगिरी केली आहे. ओडिशातल्या पारादीप पोर्टनं स्वच्छता पखवाडा 2025 हा पुरस्कार जिंकलाय. पण तो जिंकण्यामागे 3 मुख्य गोष्टी आहेत, किंवा आपण त्यांना 3 स्तंभ म्हणू शकतो. पहिला म्हणजे जनभागीदारी, म्हणजे लोकांचा सहभाग. दुसरा, एक पेड माह के नाम हा एक अनोखा उपक्रम. आणि तिसरा, जो खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे सफाई मित्र सुरक्षा, म्हणजेच स्वच्छता कामगारांची सुरक्षा आणि त्यांचं कल्याण. त्यांच्या अनेक उपक्रमांपैकीनं सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे एक पेड माँ के नाम या मोहिमेनं. हा एक खूप भावनिक आणि तितकाच पर्यावरणपूरक उपक्रम होता आणि यातला त्यांचा सहभाग खरंच वाखाणण्याजोगा होता. आणि त्यांची वचनबद्धता किती मोठी होती हे या आकड्यावरून लक्षात येईल. तब्बल 40,000, हो 40,000पेक्षा जास्त रोपं या एकाच उपक्रमांतर्गत पारादीप पोर्टनं लावली. कमाल आहे. ठीक आहे, आता भारताबाहेर वळूया. जागतिक पातळीवर सुद्धा काही खूप महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत ज्यांचा परिणाम आपल्याला दूरपर्यंत दिसू शकतो. ही एक ऐतिहासिक बातमी आहे, विशेषतः क्रीडा आणि जागतिक संबंधांच्या दृष्टीनं. सोराया अघाय हाजियाघा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर निवड झालेल्या त्या पहिल्या इराणी महिला ठरल्या आहेत. आणि इतकंच नाही तर त्या या समितीच्या आजवरच्या सर्वात तरुण सदस्यही आहेत. ही खरंच एक मोठी गोष्ट आहे. आता सांस्कृतिक क्षेत्रातली एक अभिमानाची गोष्ट. जगातला सगळ्यात मोठा आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव म्हणजे भारत रंग महोत्सव, त्याची 25वी आवृत्ती आपल्या हरियाणातल्या रोहतक शहरात आयोजित केली जात आहे. आणि याचं आयोजन कोण करतं तर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा. आता एका मोठ्या धोरणात्मक निर्णयाबद्दल बोलूया. स्पेनने 16 वर्षांखालील मुलामुलींसाठी सोशल मीडियावर बंदी घातली आहे आणि असं करणारा तो युरोपमधला पहिला देश ठरलाय. याआधी डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियानेही असाच निर्णय घेतला होता. यातून एक गोष्ट स्पष्ट दिसतेय की जगभरात मुलांच्या मानसिक आरोग्याबद्दलची चिंता किती वाढत चालली आहे. आणि आता शेवटी वळूया अशा 2 घडामोडींकडे ज्या थेट तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत आणि ज्या भविष्यातली सामरिक समीकरणं पूर्णपणे बदलू शकतात. रशियाने एका नवीन पाणबुडीचं अनावरण केलंय जी पोसायडन नावाचा एक पाण्याखालचा ड्रोन घेऊन जाऊ शकते. पण हा काही साधा ड्रोन नाहीये. हा एक अणुबॉम्ब वाहून नेणारं शस्त्र आहे आणि त्याच्या याच विनाशकारी क्षमतेमुळे याला डूम्सडे ड्रोन असं टोपणनाव मिळालंय. ही टाईमलाईन बघा. अंतराळ संशोधनात किती मोठं बदल होतोय हे यातून स्पष्ट दिसतं. आत्तापर्यंत हे क्षेत्र फक्त सरकारी संस्थांच्या हातात होतं, पण आता आपण एका नव्या युगात प्रवेश करतोय, व्यावसायिक आणि खाजगी कंपन्यांच्या अंतराळ युगात. वास्ट स्पेस नावाची एक कंपनी आहे, त्यांनी हे हेवन 1 विकसित केलंय. स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटने हे लॉन्च होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे हे जगातलं पहिलं व्यावसायिक अंतराळ स्थानक असेल. म्हणजे पृथ्वीच्या कक्षेत खाजगी उद्योगांची ही एक प्रकारे सुरुवातच आहे. चला
तर मग आत्तापर्यंत जे काही पाहिलं त्यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे पटकन आठवण्यासाठी या फ्लॅशकार्डवर एक नजर टाकूया, म्हणजे परीक्षेसाठी लक्षात ठेवायला सोपं जाईल. सगळ्यात पहिलं कलम 324 हे आहे केंद्रीय निवडणूक आयोगासाठी. हे विसरायचं नाही. आणि त्याच्या जोडीला राज्य निवडणूक आयोगांसाठी आहे कलम 243K. ही दोन्ही कलमं परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहेत. आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वातलं महत्त्वाचं नाव सोराया अघाई. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या इराणी महिला आणि सर्वात तरुण सदस्य. आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात हेवन 1 हे नाव लक्षात ठेवायचं. का? कारण हे आहे जगातलं पहिलं व्यावसायिक अंतराळ स्थानक, जे अंतराळ संशोधनाची दिशाच बदलू शकतं. आणि या सगळ्यामुळे शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. बघा, एकीकडे समुद्राच्या आत विनाशकारी ड्रोन आहेत, तर दुसरीकडे आकाशात खासगी अंतराळ स्थानकं उभी राहत आहेत. तंत्रज्ञान इतक्या वेगानं पुढे जात आहे, पण मग या वेगाशी जुळवून घेण्यासाठी आपली सार्वजनिक धोरणं आणि आंतरराष्ट्रीय कायदे कसे बदलायला हवेत, हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे.